नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. ही खरं म्हणजे ऑनगोईंग डेव्हलपमेंट आहे. थोड्याच वेळापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांची न्यायालयामध्ये भूमिका मांडणारे गुणवंत सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांना अटक केली किंवा काय याबद्दल थोड्याच वेळात आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतील. आज दिवसभर खरं म्हणजे ॲक्शन पॅक्ड सगळी मोमेंट होती. आज मधल्या ओळीमध्ये आपण खरं तर INS विक्रांत या संदर्भात खूप तपशीलवार विवेचन करणार होतो, पण मध्येच दुपारी अतिशय अनफॉर्च्युनेट अशी घटना घडली की या राज्यातले ज्येष्ठ नेते, देशामध्ये ज्यांना अतिशय सन्मानानं पाहिलं जातं, त्यांची पॉलिटिकल आयडियोलॉजी काहीही असो, तर अशा श्री शरद पवार यांच्या घराच्या बाहेर अचानकच काही ST कर्मचारी आले आणि त्यांनी तिथे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. श्री शरद पवार यांच्या घराच्या आतमध्ये ते घुसण्याचा प्रयत्न करत होते. दुर्दैवाने तेव्हा तिथे पोलीस बंदोबस्त जेवढा हा अपेक्षित होता तेवढा तो नव्हता, पण आपल्या सर्वांच्या सुदैवानं तिथे कुठलीही अनफॉर्च्युनेट घटना घडली नाही आणि अतिशय संयमित अशी प्रतिक्रिया श्री शरद पवार यांनी दिली. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला. ॲज युज्युअल यातलं जे काही पॉलिटिक्स असतं ते महाराष्ट्रामध्ये सुरूच झालेलं आहे, पण या निमित्ताने माझ्या मते आपल्याला दोन अतिशय महत्त्वाचे प्रश्न ह्या निमित्ताने राज्यासमोर उपस्थित करायला हवेत. कारण हल्ली काय झालं की कुठलाही मुद्दा इतका पॉलिटिसाइज झालेला आहे की त्याच्यामध्ये सगळं काही होऊन समोर येईपर्यंत बऱ्याच घडामोडी घडताना आपल्याला दिसतात. खरं म्हणजे गेली 5 महिने हा संप सुरू होता. दुर्दैवाने 125 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आमचं विलिनीकरण झालं पाहिजे, त्याच्यासाठीचे जे दाखले दिले जात होते ते दाखले हे वेगवेगळ्या इतर राज्यातल्या महामंडळाचे आणि आपल्या महामंडळाचे असे ते दाखले होते. ST महामंडळाचं विलिनीकरण होऊ शकतं की नाही याच्यावरती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे सरकार बऱ्याच काळ गुंतून राहिलं. नंतर एक समिती त्रिसदस्यीय स्थापन झाली. त्या समितीनं अभ्यास केला आणि त्या समितीनं हे सांगितलं की याच्यामध्ये हे विलिनीकरण शक्य नाही आहे आणि त्याच्यानंतर मग ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडत आहेत. पण या निमित्ताने प्रश्न हा विचारला पाहिजे एक की कधीतरी आपण रिअलिस्टिक या गोष्टीचा विचार करणार आहोत का. थोडंसं आज आपण मधल्या ओळीमध्ये एक वाईड स्पेक्ट्रम घेऊ. मार्गरेट थॅचर आणि रिचर्ड डिक्सन अतिशय माझ्या मते आपल्याला बेसिक विचार करायचा की नाही इथून खरं तर या प्रश्नाची सुरुवात व्हायला पाहिजे. अदरवाईज जे काही आज दिवसभरातलं राजकारण सुरू आहे ते दिसतंच आहे. मार्गरेट थॅचर ह्या 1979 ते 90 पर्यंत ब्रिटनच्या पंतप्रधान होता. कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या त्या अतिशय नामवंत अशा नेत्या होत्या आणि माझा अर्थशास्त्र हा अभ्यासाचा विषय असल्यामुळं त्याला थॅचरनॉमिक्स असं म्हटलं जातं. त्या थॅचरनॉमिक्सचा या ST महामंडळाच्या आंदोलनाशी संबंध आहे. आपले राजकीय नेते, सर्वपक्षीय राजकीय नेते या प्रश्नाकडे त्या अनुषंगाने बघत नसल्यामुळं हा प्रश्न अधिकात अधिक चिघळत चाललेला आहे. ज्या वेळेला मार्गरेट थॅचर ह्या ब्रिटनच्या पंतप्रधानपदी आल्या तेव्हापासून त्यांनी महत्त्वाचे 3-4 बदल घडवून आणले. एक, कोणत्याही शासकीय आस्थापनेमध्ये सरकारचा कमीत कमी हस्तक्षेप असेल. नव्हे, जेवढ्या म्हणून सेवा आपल्याला खाजगीकरण त्याचं करता येईल ते करायला हवं, पण ते खाजगीकरण करत असताना अंतिमतः समाजातल्या छोट्यात छोट्या घटकापर्यंत त्याचा लाभ कसा मिळेल ते बघायला हवं. थॅचर यांची ही इकॉनॉमिक पॉलिसी ज्याची सुरुवातीला खूप टीका स्वरूपात त्याच्याकडे बघितलं गेलं, त्याच्यामुळे काही वेळेला इन्फ्लेशनसुद्धा वाढलं. पण थॅचर यांनी ब्रिटिश पेट्रोलियम सारख्या महत्त्वाच्या घटकामध्ये प्रायव्हेटायझेशन केलं. थॅचर यांनी दूध विकणं किंवा एज्युकेशन देणं हे आपलं काम नाही हे सांगितलं. थॅचर यांनी फक्त नॅशनल हेल्थ पॉलिसी एवढीच फक्त आपल्या केंद्र सरकारची, आपल्या सरकारची महत्त्वाची मध्यवर्ती सरकारची भूमिका असेल म्हटलं आणि त्याच्यानंतर जे काही घडतं आहे, जे काही घडलं ब्रिटनमध्ये ते तिथल्या अर्थव्यवस्थेला बळ देणारं ठरलं. आपल्याकडे अडचण अशी आहे की आपल्या राज्याची जी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे ज्या वेळेला पहिलं युतीचं 95 ते 99चं सरकार पाय उतार झालं त्यानंतर विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आले तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रावरती 40,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. तेव्हा एक श्वेतपत्रिका सुद्धा आली होती. त्याच्यानंतर
आत्ता जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचं सरकार गेलं त्याच्यानंतर जयंत पाटील असं बोलले की या राज्यावरती साधारणपणे 5.6 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. श्री पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की महाराष्ट्राची GDP आणि आपल्यावरती असलेलं कर्ज याचं जर विश्लेषण केलं तर अजूनही आपली अर्थव्यवस्था ही सबळ आहे. पण खरं म्हणजे आज तुम्ही महावितरण घ्या, ST महामंडळ घ्या, कुठलंही महामंडळ घ्या, या महामंडळाची पूर्ण आर्थिक बजबज पुरी झालेली आणि ती बजबज पुरी झालेली आहे हे आपल्याला मान्यच करायचं नाही आहे किंवा त्याच्यावरती मुळामध्ये काहीतरी उपाय शोधायचा नाही आहे. आणि म्हणून तो प्रश्न चिघळवण्यामध्ये सगळ्याच राजकीय पक्षाला जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे आठवतं मला की श्री शरद पवार हे तुळजापूरला ST महामंडळाच्या अधिवेशनासाठी आले होते किंवा निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी जो प्रचार केला किंवा धनंजय मुंडे यांनी सभागृहामध्ये जे भाषण केलं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं ते काय होतं? ते होतं की ST महामंडळाचं आम्ही विलिनीकरण करू. महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थितीच अशी नाही आहे की आपण एवढ्या मोठ्या महामंडळाचा भार सहन करू शकतो. आणि हे सांगण्याचं धाडस राजकीय कारणामुळं सत्ताधाऱ्याकडं पण नाही आहे आणि ना विरोधी पक्षाकडं एवढा समंजसपणा आहे की आपल्या राजकारणापेक्षा राज्याचं देशाचं अर्थकारण मोठं आहे. आणि म्हणून मग गेली 5 महिने आपण काय बघतोय तर निव्वळ वेळ काढूपणा सुरू आहे. एक तर हे खातं हे शिवसेनेकडे आहे. शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी या संपाला ज्या पद्धतीनं मिटवण्याचा प्रयत्न करायला हवा होता का, तो तसा झाला का, हा पहिला प्रश्न. जेव्हा भाजपा या आंदोलनामध्ये येते असं लक्षात आलं त्यानंतर शिवसेनेनं कुठेतरी यातना स्वतःला विड्रॉल करून घेतलं असं दिसतंय. इतर जे 2 सत्ताधारी पक्ष होते त्यांनी बहुधा हे खातं जर शिवसेनेकडे आहे तर लेट देम हँडल अशी भूमिका घेतली असं दिसतंय. आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्याची जी आर्थिक स्थिती आहे ती लक्षात घेता काहीतरी ठोस भूमिका घेऊन या सरकारनं उतरणं अपेक्षित होतं तर त्यांनी केलं नाही. म्हणजे खाजगीकरण हा एक पर्याय असू शकतो का, ज्या मी थॅचर नॉमिक्सचा उल्लेख केला, तो दॅट कॅन बी वन ऑफ द ऑप्शन फॉर अस. आपली अडचण अशी आहे की आपल्या वेगवेगळ्या राजकीय कारणामुळं कोणताही राजकीय पक्ष अशी ठोस भूमिका घेत नसल्यामुळं केवळ लोकांना झुलवत ठेवणं, सर्वपक्षीय मंडळी, हे होत असल्यामुळं हा संप चिघळला. आणि तो संप चिघळवण्यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधकातली जी काही आज आरोप प्रत्यारोप होतात, आज आरोप प्रत्यारोपाची सुरुवात कशी झाली. आज जेव्हा हे कर्मचारी तिथे आले त्यानंतर त्यांनी, आणि खास तर मला आश्चर्य वाटतं की एका वकिलांनी ज्या पद्धतीची भाषा वापरायला पाहिजे तशी भाषा गुणवंत सदावर्ते यांची नव्हती. आणि ते कालपासनं इनफॅक्ट ते दीर्घकाळ ज्या पद्धतीची भाषा वापरतात ती अतिशय आक्षेपार्ह होती. आणि ती आक्षेपार्ह असताना तरीसुद्धा गुणवंत सदावर्ते यांच्यावरती ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांचा विश्वास होता तो विश्वास का होता, कर्मचारी इतकं दीर्घकाळ ते कसं सहन करत राहिले, त्यांची कौटुंबिक परिस्थिती मी अनेक जणांच्या घरामध्ये जाऊन बघितलंय. अनेक लोक हे आर्थिक अक्षरशः दैनावस्थेमध्ये आहेत, तरीसुद्धा ह्या कुटुंबांनी हा सगळा ताणतणाव सहन केला. तो ताणतणाव ते सहन का करत होते आणि त्यांना असा कुठला विश्वास गुणवंत सदावर्ते यांच्यावरती होता की जो राज्य सरकारमधले 3 प्रभावी सत्ताधारी पक्ष देऊ शकले नाहीत. हे खरं न उलगडलेलं कोड आहे ना, राज्य सरकारने ते आपल्यासमोर मांडलं. आणि असं असून सुद्धा काल ज्या पद्धतीची गुणवंत सदावर्ते यांनी भाषा केली त्यानंतर आज अचानकपणे ह्या ज्या झुंडी आल्या, झुंडी या अर्थाने म्हणतो की हे अतिशय गैरकृत्य आहे. अशा पद्धतीनं शरद पवारांच्या घरावरती जाऊन कुठलाही मुद्दा मिटणार नव्हता. तर हे अचानकपणे जाऊन ज्या पद्धतीनं त्यांनी आंदोलन केलं याचा अर्थ हे कुठेतरी ठरलेलं होतं. हे जे ठरलेलं होतं ते डिटेक्ट करण्यामध्ये आपला गृह विभाग हा अपयशी ठरला. म्हणजे मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला गृहमंत्र्यांना ब्रिफिंग होत असते. ती ब्रिफिंग झाल्यानंतर किंवा 26/11चा हल्ला झाल्यानंतर आपल्याकडे SID नावाचा एक स्पेशल फोर्स गठीत करण्यात आलेला आहे. त्या स्पेशल फोर्समध्ये हेच काम आहे त्यांना की तुम्ही समाजातल्या वेगळ्या घटकामध्ये जा, प्रत्येक जणाशी चर्चा करा आणि त्यातून येत असलेला जो फीडबॅक आहे तो गृहमंत्र्यांना द्या. त्यामुळं इथे तर प्रथमदर्शनी असं दिसतंय की गृह विभागाचं आणि पोलिसांचं हे ॲटमॉस्ट फेल्युअर आहे की त्यांना या गोष्टीचा अंदाज आला नाही. आणि हे मी म्हणण्याची गरज नाही, श्री सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ यांनी हा मुद्दा इमिडिएटली मांडला की पोलिसांना या गोष्टीचा अंदाज कसा आला नाही. दुसरा की हा अशा पद्धतीचा हल्ला झाल्यानंतर अंगुली निर्देश जो केला गेला तो भारतीय जनता पार्टीकडे केला गेला की भारतीय जनता पार्टीने हे घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
जर असे की तुमच्याकडे इनपुट्स होते तर आत्तापर्यंत तरी गृहमंत्र्यांनी या संदर्भात कुठलंही भाष्य केलं नाही, पण त्या संदर्भात जर काही असतील तर ते खुलासे येतील आणि मग जे काही महाराष्ट्रासमोर येईल ते घडेल. पण गुणवंत सदावर्ते यांचा जो इन्फ्लुएन्स आहे तो इन्फ्लुएन्स तोडण्यामध्ये हे सरकार कमी पडलं. दीर्घकाळ ज्या कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांशी आस्थापनेशी संबंध होता त्यांना हा विश्वास मिळवता आला नाही की जो गुणवंत सदावर्ते यांनी मिळवला. हा जो विश्वास गुणवंत सदावर्ते यांनी मिळवला त्याचं जे कोडं होतं ते काही सरकारला सुटलं नाही. आणि मी जे म्हणालो की गेली 5 महिने सरकारने याच्यामध्ये जो काही वेळकाढूपणा केला त्याच्याऐवजी हे महामंडळ याचं विलिनीकरण करून घेणं हे आपल्याला शक्य नाही आहे. महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती नाही आहे हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं, पण मताचं राजकारणच आपल्याकडे इतके मोठं आहे की त्यामुळं हे सांगणं सरकारला अडचणीच होतं. राजकीयदृष्ट्या ती अडचण होती आणि म्हणून ते सरकारनं सांगितलं नाही आणि अंतिमतः आता जे दिसतं आपल्याला ते या लेवलपर्यंत ते पोहोचलेलं आहे. एक शक्यता ही पण आहे, म्हणजे त्याची पण मंत्रिमंडळामध्ये चर्चा झालेली आहे असं दिसतं आणि हे वास्तव आहे की जे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी समजून घ्यायला हवं होतं, जे त्यांनी घेतलं नाही, त्यांना ना पटवून दिलं गेलं की महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती एवढी नाहीच आहे की एखादं महामंडळ हे पूर्णांशाने आता आपल्याकडे घेतलं जाईल, त्याचा भार सहन केला जाईल. 16-17 अशी महामंडळं आहेत की ज्या महामंडळामध्ये त्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जर उद्या अशी भूमिका घेतली तर या राज्याचा आर्थिक गाडा पूर्णपणे ठप्प होईल. पण हे सांगण्याचं धाडस या ना सत्ताधारी पक्षामध्ये आहे ना विरोधी पक्षामध्ये तेवढी समज आहे की या लोकांनी त्यांना समजून दिलं. आता ॲज युज्युअल यातल्या आजच्या ज्या प्रतिक्रिया आल्यात त्या अशाच आहेत की जे काही घडलं ते अतिशय अयोग्य होतं. श्री धनंजय मुंडे असं म्हणाले की राज्यातल्या सर्वोच्च नेत्यावरती अशा पद्धतीनं हल्ला करणं हे राजकारणाचा स्तर बिघडवणार आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं ज्या प्रतिक्रिया आल्या त्याच्यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये हा संप मिटवण्यामध्ये राज्य सरकार कसं कमी पडलं आणि त्याला राज्य सरकारचं कसं फेल्युअर आहे हे सांगणार आहे. कारण विरोधी पक्षाचं कामच असतं की याच्यामध्ये राज्य सरकारच्या एकूण कारभाराचं सतत जनतेसमोर मूल्यमापन करत आणणं आणि ते कसं चुकीचं हे सांगणं. सत्ताधाऱ्यांचं काम हे असतं की अशा पद्धतीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न अधिक कसा चिघळणार नाही हे पाहणं. मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्राची आत्ताची आर्थिक स्थिती बघता मार्गरेट थॅचर यांनी केलं ती भूमिका आता घेण्याची वेळ आलेली आहे. हे स्पष्टपणे सांगायला हवं की अशा पद्धतीनं या महामंडळाचं किंवा इथल्या कुठल्याही तत्सम महामंडळाचं पूर्णपणे विलिनीकरण करणं शक्य नाही आहे, ना पूर्णपणे त्यांचा आर्थिक भार सहन करणं शक्य नाही आहे, ना आपल्या राज्याची तशी आर्थिक स्थिती आहे. पण ते धाडस नसल्यामुळं हे जे गुणरत्न सदावर्ते आणि मंडळींचं जे काही मधल्या काळामध्ये जे त्यांना वाव मिळाला तो वाव मिळाला आणि अंतर्गत सगळ्या 3ही राजकीय पक्षामध्ये ज्या काही एक समन्वयाचा अभाव दिसला त्यामुळं हे आज या टोकाला ते जाऊन पोचलेलं आहे. किमान आजच्या या घटनेनंतर तरी आपण ही भूमिका मांडायला हवी महाराष्ट्रासमोर आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये एस टी महामंडळ हे 1949 साली अस्तित्वात आलं. पहिली नगरमध्ये जी बस धावली त्याच्यानंतर साधारणपणे 98,000 कर्मचारी आहेत, 20,000 आपल्याकडे एस टी महामंडळाच्या जागा आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्यवर्ती ठिकाणी या महत्त्वाच्या जागा आहेत ज्याचा रिडेव्हलपमेंट होऊ शकते, ज्याचं रिकन्स्ट्रक्शन होऊ शकतं. महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या राजकीय पक्षांनी जे मार्गरेट थॅचर यांनी केलं, जे रिचर्ड निक्सन यांनी केलं, ती भूमिका घेण्याची आता वेळ आलेली आहे की इथून पुढे या महामंडळाच्या संदर्भातल्या घोषणा किंवा भूमिका घेत असताना त्या राजकीय पटलाच्या बाहेर जाऊन घ्यायला हव्यात. जी राज्याची आर्थिक स्थिती आहे ती जनतेसमोर नीट यायला हवी. हवं तर श्वेतपत्रिका काढा, महाराष्ट्राला सांगा आणि यातले जे उपाय आहेत ते उपाय खुलेपणानं जनतेसमोर येऊ द्या. अडचण आपली अशी आहे की फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम असल्यामुळं आणि आपल्याला सतत निवडणुकीच्या भूमिकेत राहायचं असल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, नंतर असलेल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळं कुठल्याही राजकीय पक्षामध्ये या राज्याची जी खरी आर्थिक स्थिती आहे ते सांगण्याचं धाडस नाही. आणि त्यामुळं मुद्दा बाजूला ठेवून केवळ वेळ काढू भूमिका घ्यायच्या, एकमेकावरती राजकीय कुरघोड्या करायच्या आणि त्यानिमित्तानं पॉलिटिकल स्कोर सेट करायचं, एवढंच हे काम होतं असताना दिसतंय. गेल्या 2.5 वर्षामध्ये या सरकारचे 2 मोठे फेल्युअर आहेत. एक म्हणजे गेल्या 5 महिन्यापासून हा जो एस टी महामंडळाचा संप होता तो मिटवण्यामध्ये सरकारला आलेला अपयश आणि आता हळूहळू
महावितरणची ज्या दिशेनं वाटचाल सुरू आहे ते बघता पुढचं जे चित्र आहे ते आर्थिकदृष्ट्या फारसं चांगलं नाही. पण म्हणून सर्वस्वी या सरकारला जबाबदार धरण्याचं काही कारण नाही. याच्या आधीच्या 5 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा महावितरणमध्ये ज्या काही डेव्हलपमेंट झाल्या, ज्या काही घडामोडी झाल्या, त्याच्या आधीच्या 15 वर्षामध्ये महावितरणमध्ये झालं ते, या सगळ्याचा लेखाजोखा कधीतरी महाराष्ट्रासमोर नेमकेपणाने मांडायला हवा. पॉलिटिकल तुमचे शूज हे बाहेर ठेवून. अन्यथा अशा पद्धतीचे आउटब्रेक की जेव्हा सोशल माध्यमांचा इन्फ्लुअन्स आणि एकमेकांना कम्युनिकेशन साधण्याची माध्यमं ही अधिक सहज, सोपी, सुलभ झालेली आहेत आणि जिथे ही शक्यता आहे की आज जसं पोलिसांचं इंटेलिजन्स फेल्युअर झालं ते इंटेलिजन्स फेल्युअर पुन्हा पुन्हा येत राहील. एक मधल्या ओळीतनं आपण प्रयत्न काय करतोय, आज तर इतक्या सगळ्या डेव्हलपमेंट सुरू आहेत, यातनं बऱ्याच गोष्टी समोर येतील, त्याच्यानंतर पुन्हा या विषयावरती आपल्याला मधली ओळ करावी लागेल. महत्त्वाचा मुद्दा हा की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन सगळ्या राजकीय पक्षांनी जी काही स्थिती आहे ती स्थिती लक्षात घेऊन संपूर्ण खाजगीकरण, मर्यादित खाजगीकरण, कर्मचाऱ्यांचं हित पाहून खाजगीकरण याकडं वळण्याची आता गरज आहे का? महाराष्ट्र राज्याची एसटीच नाही तर कोणतंच महामंडळाचं आर्थिक भार उचलण्याची आता क्षमता उरलेली नाही. इथल्या राजकारण्यांना, इथल्या सत्ताधाऱ्यांना तुम्ही कितीही शिव्या दिल्या, त्यांना कितीही जबाबदार धरलं तरी ही वस्तुस्थिती आहे. आणि ज्यांना कोणाला थेचरनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे त्यांनी गुगल करावं. माझ्याकडे त्यांची 2-3 तरी निश्चित महत्त्वाची पुस्तकं आहेत आणि मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं मी हे निश्चित सांगू शकतो की आजचा जो प्रकार आहे त्यात स्पॉन्टिन्युटी असू शकते, त्याच्यामध्ये गटबाजी असू शकते, पण मूळ महत्त्वाचा मुद्दा आहे या मागं असलेलं अर्थकारण. ते अर्थकारण न लक्षात घेता जर आपण अशा वरवरच्या उपाययोजना करत राहिलो तर सत्ताधारी कोणी असो त्याला या प्रश्नाला सामोरं जावंच लागणार आहे. थांबूया आपण इथे. मला माहिती आहे की यातल्या आजच्या खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीने काय केलं आणि सत्ताधाऱ्यांनी काय केलं याच्याकडं अनेक जणांचं लक्ष लागलं असेल, पण माझ्या मते याहीपेक्षा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याला आपण आजच्या आपल्या मधल्या ओळीमध्ये टच केलेला आहे. प्रश्न महत्त्वाचा हा आहे की हे राज्य अशा कुठल्याही समस्येला सामोरं जाण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तेवढं सक्षम आहे का? जर ते नसेल तर राजकीय भूमिका बाजूला ठेवून आपण हे कधीतरी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आहोत का? थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटतो ते जरूर कळवा. तुमचे महत्त्वाचे कमेंट्स तुम्ही पोस्ट करतच असता. हळूहळू आपण या विषयावरती बोलण्यासाठी काही तज्ज्ञांना निश्चितपणे आमंत्रित करू. पण तोपर्यंत तुम्ही ही जी मधली ओळ आहे ती मधली ओळ पाहत राहा. माझं आणि एबीपी माझं जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत सगळे ते फॉलो करायला लागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.